नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। नांदुरात इंधन पुरवठा सुरळीत, घाबरून खरेदी करू नका, तहसीलदार अजितराव जंगम यांचे नागरिकांना आवाहन। नांदुरा, आज दिनांक 26 मार्च 2026 रोजी इराण अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधन व नैसर्गिक वायू पुरवठ्याबाबत विविध प्रकारच्या अफवा पसरत असताना नांदुरा तालुक्यातील नागरिकांनी संयम राखावा आणि कोणत्याही प्रकारची साठेबाजी करू नये, असे आवाहन तहसीलदार श्री अजितराव जंगम यांनी केले आहे। तहसील कार्यालय नांदुरा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे काही माध्यमांमध्ये पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस (LPG) पुरवठ्यावर परिणाम होण्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। मात्र जिल्हा प्रशासन व संबंधित यंत्रणांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार सध्या इंधन व गॅसचा पुरवठा पूर्णपणे नियमित आणि सुरळीत सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे। तहसीलदार श्री जंगम यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की भीतीपोटी पॅनिक मोड जाऊन इंधन किंवा गॅसची अनावश्यक खरेदी करणे टाळावे। अशा प्रकारच्या साठेबाजीमुळे इतर नागरिकांना आवश्यकतेच्या वेळी अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे सर्वांनी जबाबदारीची जाणीव ठेवून केवळ गरजेपुरतेच इंधन व गॅस खरेदी करावे। तसेच सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या अप्रमाणित व दिशाभूल करणाऱ्या बातम्यांपासून दूर राहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे। अफवा पसरविणे किंवा साठेबाजी करणे हे गंभीर स्वरूपाचे कृत्य असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे। नागरिकांनी शांतता, संयम आणि सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे। सध्याच्या परिस्थितीत कोणतीही टंचाई नसल्याने घाबरण्याचे कोणतेही कारण नसून प्रशासन सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली।